जय सद्गुरू फ्रेंड्स, प्रियांका हेल्दी रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण थालीपीठ बनवणार आहोत। आपण आज थालीपीठ रात्रीच्या उरलेल्या भाजीपासून बनवणार आहोत। माझ्या 2 भाज्या उरल्यात, एक पात आणि एक येळवण्याची आमटी आहे। यापासून आपण थालीपीठ बनवणार आहोत। एक ताट घेतलेले आहे। यामध्ये आपल्याला ती पात जी आहे, पातीची भाजी ती यामध्ये ओतून घ्यायची आहे। आणि यामध्ये दुसरी पण मी पातळ भाजी केलेली आहे का ते येळवण्याची, ते पण ओतून घ्यायचे आणि अशा पद्धतीने ओतून घ्यायचे एका ताटामध्ये भाकरीच्या। आणि यामध्ये आपल्याला ओवा लागणार आहे। मी ओवा अशा पद्धतीने घेतलेला आहे आणि हा ओवा मी यामध्ये टाकून घेणार आहे। हे बघा, असं टाकून घेतलेला आहे मी ओवा। आता यामध्ये मला जिरं थोडंसं घेणार आहे आणि हे जिरं मी टाकून घेणार आहे। यामध्ये मीठ घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकू शकता, कारण भाजीमध्ये पण पहिलं मीठ कमी जास्त बघूनच टाका। आणि चटणी पण टाकणार आहे मी वरतून। आणि यामध्ये मावेल एवढं ज्वारीचं पीठ आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। आपल्याला ह्याच भाजीमध्ये जेवढं मावेल तेवढंच पीठ टाकायचं आहे, पाणी आपल्याला ओतायचं नाही। ह्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ तिंबून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी ते पीठ मळून घेणार आहे। ह्यामध्ये माझी हळद राहिली होती टाकायची, मी ते टाकून घेतलेले आहे। अशा पद्धतीनं मी सगळं पीठ मळून घेणार आहे। पीठ आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही, अशा पद्धतीनं करायचं आहे। आता मी तव्यावरती तेल सोडणार आहे। अशा पद्धतीनं मी तेल सोडलेले आहे, तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। आता यामध्ये आपल्याला जे भाकरीचं पीठ होतं त्या भाजीमध्ये मिक्स केलेलं थालीपीठसाठी ते मी पीठचा गोळा असा टाकलेला आहे। हात ओला करून हे सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्हाला हाताची भाजण्याची शक्यता वाटत असेल तर तव्याला ते उलताण्याला पाणी लावायचं आहे आणि ते उलताण्यानंच पसरवून घ्यायचं आहे। चौकडनं चारही बाजून असं पसरवून मोठा करायचा आहे। आणि उलताण्याला पाणी लावल्यानंतर ते उलताण्याला चिटकत नाही, कमीत कमी चिटकतं। अशा करून सगळीकडनं पसरवायचं आहे। बघा, मी हे पूर्ण थालीपीठ उलताण्यानंच पसरवून घेणार आहे। आणि हे थालीपीठ किती मोठं होतं आहे ते तुम्हीच बघा। आता पूर्ण असं भाकरीसारखं होतं आहे। माझा तवा पण मोठा आहे भरपूर आणि पूर्ण तव्यावरती असं पसरलेलं आहे। आणि मी उलतण्याला पाणी लावूनच मी हे सगळं पसरवून घेतलं आहे। मला आता सवय लागली, मी हातानं पण करते, पण मी उलताण्यानं तुमच्यासाठी दाखवून द्यायला लागले। अशा पद्धतीने मी पसरवून घेतलेला आहे। एवढं मोठा तवा आहे माझा आणि हा पूर्ण तवा असा पसरलेला आहे थालीपीठ। आता ह्याला खरपूस भाजू देणार आहोत आणि नंतरच पलटणार आहोत। अशा पद्धतीनं भाजणार आहोत आपण। जेवढंही खरपूस भाजाल तेवढं टेस्टी लागतं आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा। सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच पद्धतीने